सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. इतकी घाई गडबड होती घरातून निघताना, म्हणजे नवरदेवीला आम्ही घेऊन आलो इथे, तर तेव्हा हातात मोबाईल घ्यायला पण मिळाला नाही. तिची एंट्री थोडंफार घेतलं आणि आत्ता आलो आहे, तर आवडतोय. काही शूट घ्यायला व्यवस्थित जमलेलं नाही आहे, पण अक्काची खूप इच्छा आहे की थोडंसं तर क्लिप घेतली असेल तर बघूया म्हणून, कारण खूप वेगळी पद्धत आहे. मस्त धमाल केलं आहे. तर आता झोपतोय. बघूया काय काय व्हिडिओ शूट घेतलेत, कसं कसं केलं, काय काय केलं आयडिया नाही. पाहुणे आले, पाहुण्यांचं स्वागत केलं आणि असं मंडप असतं, छान दिसतंय. आणि घरापुढे तुम्ही पाहता रांगोळी येते. इतके पाहुणे असतात, तरी आधी इतके पाहुणे नसतात आता, कारण जे ते आपल्या आपल्या कामात असल्यामुळे वेळेवरती अक्षदाला येतात. आधी पाहायला गेलं तर अख्खं घर असं भरलेलं असायचं. म्हणून माझ्या लग्नाच्या वेळेसची पण मी गोष्ट सांगते. आणि बांगड्या भरणं चालूच होतं. जसं जसं कोण कोण येतं तसं तसं बांगड्या भरतात, कितीही उशीर होते. आणि इकडं स्वयंपाकघरात तुम्ही काही बघा, सगळं तयारी, कारण पुरणाचं स्वयंपाक असतं. आणि ह्या बाजूला मी काय गेले इकडं, तिकडं नवरीची ना तयारी चालू होती, म्हणजे मेकअप त्या साईडला करत होते. आणि त्याच्यानंतर मग तिचं सगळं सुटकेस भरणं ते चालू होतं. आणि ही सुटकेस भरत होती आणि मला शूट पण घ्यायचं होतं, कारण शूटवाला आदल्या दिवशी थोडाफार घेऊन गेला होता. जसं जमेल तसं आम्ही शूट घेतलं आणि पूजा करून घेतलं आणि सगळे कपडे बिपडे सगळे त्या म्हणजे सुटकेस बॅगेमध्ये भरले. हे सगळं काम आधी 1-2 दिवस आधी करून घ्यायचं असतं, पण आमची घाई गडबड त्याच्यामुळे वेळेवरती केलं. आणि खूप छान सगळ्या साड्या, त्याच्यावरचे ब्लाऊज, इतकं सुंदर आरीवर्क ते होतं. माझ्या डोक्यातही होतं की आरीवर्कचे ब्लाऊज आपण दाखवूया, पण कशी काय विसरले माहिती नाही. मी प्लॅन पण केला, पण बोलतो ना, काय बोलतात, 1760 कामं, त्याच्यात काय ना काय अडचणी, मग त्यामुळे ते राहून गेलं. हा व्हिडिओ मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल असं मला वाटतं, कारण हे कन्नड आणि मराठी वेगवेगळे असे गाणे हे करायचे होते. हे पूर्ण कोरे आणि लग्नामध्ये, म्हणजे कोरे वस्त्र जे असतात साड्या, ते लग्नामध्ये ह्याच्यासाठी ते वापरलेले असतात. हे ताईंचे मिस्टर आहेत आणि त्यांची पूजा केली. नवरदेवीला जाताना म्हणजे एक साधी सिंपल साडी हे करतात, ओटी भरतात. आणि जे काही पाहुणे तर असतातच, पण गल्लीतले जितके सगळे असतात तितके सगळे पाठवणीला येतात. आणि हा क्षण खूप कठीण असतो सगळ्यांसाठी. म्हणजे इतकं लहानाचं मोठं करायचं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि त्याला एका दिवसात दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं. हे आपली रीत आहे, पण मन भरून येतं, कारण मुलीची आई असो, मुलाची आई असो, काही असो, एक काट्याच्या. आणि नंतर आपण आल्यानंतर हे आपलं घर करतो, नंतर आपलं माहेर कुठंतरी आपण कधीतरी जातो, पण जेव्हा निघतो तेव्हा खूप पाय बोलतात ना जड होतात. बहीण जेव्हा निघते, भाऊ तिचे पाय धुतो आणि तिला तू तुझ्या घरी जसं इथं लक्ष्मीसारखी आहेस तिथंही तसंच हे कर म्हणून हे सगळे आशीर्वाद देतात. इतकं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं निघताना. भावाचं तर जीव खूप मोठे असतो. आखीन काय अडकी कुठऱ्याला ನೀ ಅಡಿಕೆ ಅವನಿಗೆ ಕೊಡುತ್ತಾಗಿ ಚಪ್ಪಲ್ ತೊಂಬಾವಿ ಮುಂದೆ ಈ ಕಡೆ ಚಪ್ಪಲ್ ಕೊಡ್ದ ಅಂತಾರೆ. ತಂಗಿ ಎಲ್ಲ ಚಪ್ಪಲ್ ಯಾವ ನೀನು ನಿಂಬಿಕಾಯಿ ಕೊಟ್ರಲ್ಲ ಒಂದು ಅದಾರ ನೋಡು ಬ್ಯಾಗ್ಗಳು ಸುಪ್ರಿಯ
जोरदार नवरदेवीचं असं स्वागत केलं. खूप छान वाटत होतं, तुम्ही गर्दी पहा. अशा प्रकारे त्याची एंट्री झाली. उशीर झाला होता कारण 5 ते 6 तासाचा रस्ता होता. सगळे आम्ही थकलो होतो, पण तिथे गेल्यानंतर हे स्वागत पाहून आम्ही एकदम फ्रेश झालो. तेवढं मला एकदम सगळ्या बाजूनी व्यवस्थित शूट कवर करता आलं नाही, पण खूप छान आहे आणि इतक्या छान पद्धतीने तिचं स्वागत केलं. आणि नवरदेवाने मस्तपैकी असं दोन्ही हातामध्ये उचलून तिची एंट्री केली. हे पहिल्यांदा नवरीला जेव्हा घरी आणतो अशा पद्धतीने पूजा ते करून सगळ्या ज्या काही रीती आहेत ते सांगतात, तशा पद्धतीने करतात. थोडंसं गाव बोलतात ना, शिवार चेंज झाले की रीती चेंज होतात. तर हे लग्न झाल्यानंतर आपल्याकडे ही पद्धत आहे. म्हणजे काय बोलतात, तांदूळ भरून ठेवायचं शेरामध्ये आणि हे करायचं. पण हे पहिल्यांदाच आल्यानंतर, म्हणजे कधी केलं तरी ते मान्यता त्याचं बोलतात ना चांगलंच असतं. म्हणजे लक्ष्मीच्या रूपाने तिचं स्वागत केलं. हे तर पाहुण्यांचं भेट चालू आहे. त्यानंतर तिची एंट्री केली आणि मस्तपैकी तयारी केली होती सगळी आणि सगळी हौस करत होते मुलीची. त्याच्यानंतर इथं कार्यक्रम कोंगाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हळदीच्या रीती चालू झाल्या आहेत. थोडीशी रीत वेगळी आहे, तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण खूप छान असं सगळ्या गोष्टी केलं की खूप समाधान वाटतं लग्नाच्या वेळेस. ಒಬ್ರು ಆಚೆ ಕಡೆ ಹಚ್ಚಿರಿ, ಒಬ್ರು ಈಚೆ ಕಡೆ ಒಬ್ರು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಿಂತ್ಕೋರ್ಲ, ಒಬ್ರು ಏನು ಅಜ್ಜಿ ನೀವು ಗಾಡಿ ಈಚೆಗಡೆ ಹಾಕ್ರಿ ನಾ शिकाय हळद खेळतात पाहिल्यानंतर आम्ही कपाळाला हात लावले. अशी हळद की अख्खं माणसाचा चेहरा शरीर पूर्ण भिजून, म्हणजे चांगले मला वाटतात 2-3 बकेट असं हळद भिजवतात आणि सगळ्याला बुडवून काढतात अक्षरशः त्या हळदीमध्ये. आम्ही सगळे लांबच राहिलो कारण अशी हळद खेळणं आमच्या हातून शक्य नव्हतं. तुम्ही पूर्ण केस बीस तुमचे दागिने बी काही विचारायचं नाही. छान वाटत होतं ते पाहायला, पण ही माहितीच नाही ही पद्धत. हळद पूर्ण लावायचं आणि पाहिजे तसं, जसं पाहिजे तसं तुम्हाला काय गोंधळ घालायचं आहे, म्हणजे डान्स धिंगाणा मनसोक्त. आणि रात्रीचे 3-4 वाजेपर्यंत खेळतात बोले. आम्ही म्हणलो थकलो आहे, जास्तीत जास्त 12-12:30 वाजल्यानंतर आम्ही निघालो. तुम्ही पाहता हे क्लिप. तर इतकी हळद खेळत होते. सगळे नातेवाईकच होते, पाहुणेच होते, बाहेरचे पण होते. तुमच्या लक्षात येत असेल, कोणीही ओळखायला येत नाही, एवढं माखवलं होतं. आम्ही जेमतेम त्याच्यातलं वाचलो. थोडंसं आम्हाला हळद लावली, आम्ही म्हणजे बस झालं. कारण आम्ही एवढं सगळे काही विचार करून सोबत सगळ्या गोष्टी घेऊन गेलो नव्हतो, म्हणजे कपडे ते जास्त असं. ही नवरदेव नवरी त्याचे थोडेसे फोटो काढत होते, त्यावेळेस मी सुद्धा थोडंसं व्हिडिओ आणि फोटो घेतला. खूप छान जोडी आहे दोघांची आणि खूप सुंदर दिसतात. आणि ड्रेसअप बघा किती छान आहे. इथं जो हळदीला आधी पाहिलेला असेल तोच ड्रेस तिने तिथे हे केलेला. आधी साडी होती, नंतर त्यासाठी ड्रेसअप केला आणि काही फोटो होते, क्लिप होते, ते जॉईंट केले. तर अशा पद्धतीने मस्तपैकी लग्नाच्या रीती जे आहेत ते झाल्या. मला वाटलं शूट मी व्यवस्थित घेतलं नाही, पण शाब्बास मलाच मी शाब्बासकी देते. खरंच मस्त शूट घेतलं आहे. ह्या आठवणी आहेत सगळ्या ज्या जपणार आहेत आम्ही. आणि बोलतात ना, कधीतरी असं सहज बसलं, यूट्यूबवर पाहिलं,
ज्या गोष्टी आपल्याजवळ नाही आहेत तिथं ते साठवलेले आहेत असं मला वाटतं. माझी भाषा थोडीशी वेगळी हेही मी तुम्हाला सांगते, त्यामुळे त्याचे अर्थ वेगळेही निघू शकतात. पण आमच्याकडे जी बोलीभाषा आहे त्याच भाषेमध्ये मी व्हिडिओ हे करते, म्हणजे आवाज ते देताना किंवा व्हिडिओमध्ये बोलताना. तर पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने म्हणजे हळदीचा कार्यक्रम झाला मस्तपैकी आणि मस्त एन्जॉय केलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.